नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात थेट विषयालाच हात घालूया. विचार करा, पुरेशी बुद्धिमत्ता आहे, टॅलेंट आहे आणि नशीबही साथ देतंय, तरीही बरीच लोकं त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत का पोहोचू शकत नाहीत? आज आपण याच गोष्टीचा अगदी मुळापासून अभ्यास करणार आहोत. नक्की अशा कोणत्या लपलेल्या चुका आहेत ज्यामुळे बहुतांश लोकं यशापासून दूर राहतात? चला तर मग सुरू करूया. 95%? होय, बरोबर ऐकलत. 95%. हा आकडाच मुळात एक मोठं आणि धक्कादायक वास्तव आपल्यासमोर उभं करतो. इतके लोक खरंच यशस्वी होऊ शकत नाहीत. पण असं का? त्यांच्या टॅलेंटची कमतरता असते की नशिबाचा काही खेळ असतो? उपलब्ध माहिती मात्र अगदी वेगळंच काहीतरी सांगते. यापैकी एकही कारण खरं नाहीये. मग साहजिकच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की नक्की इतके लोक आयुष्यात मागे का पडतात? या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य रहस्य याच प्रश्नात दडले. आणि याचं उत्तर कोणतीही बाह्य परिस्थिती नाहीये, तर रोजच्या जीवनात अगदी कळत नकळत वारंवार केल्या जाणाऱ्या काही वर्तणुकीच्या चुका आहेत. या अशाच चुका आहेत ज्या रोज रिपीट होतात आणि प्रगतीचा वेग अक्षरशः ठप्प करून टाकतात. तर यशाच्या मार्गातला पहिला आणि अत्यंत धोकादायक अडथळा म्हणजे अतिरिक्त विचार करणं, ज्याला आपण ओव्हरथिंकिंग म्हणतो. ही ओव्हरथिंकिंगची सवय इतकी भयानक असते ना, की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच ती आपल्याला जागेवर थांबवते. मनात सतत हेच विचार सुरू असतात. पुढे काय होईल? लोक काय म्हणतील? किंवा जर अपयश आलं तर काय? हे सगळे नकारात्मक आणि चिंता वाढवणारे विचार डोक्यात नुसते घुमत राहतात. याचा परिणाम काय होतो? आत्मविश्वास वेगाने खाली येतो आणि निर्णय घ्यायला उशीर होतो. एखादं काम सुरू करण्याआधीच इतका विचार केला जातो की शेवटी ते काम प्रत्यक्ष हातात घेतलंच जात नाही. पण जे लोक खऱ्या अर्थाने यशस्वी होतात ना, त्यांची मानसिकता याच्या अगदी उलट असते. ते कधीही एका परफेक्ट वेळेची किंवा योग्य मुहूर्ताची वाट पाहत बसत नाहीत. त्यांना अगदी अचूक माहिती असतं की परिस्थिती कधीच 100% अनुकूल नसते. आणि म्हणूनच नुसता विचार करत बसण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देतात. इथे हे समीकरण अगदी सोपं आहे. एका बाजूला आहेत 1000 विचार आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त एक छोटी कृती. मनात सतत नवनवीन प्लॅन्स आणि सिद्धांत मांडत बसण्यापेक्षा एक छोटंसं पण भक्कम पाऊल पुढे टाकणं हे कितीतरी पटीने जास्त रिझल्ट देतं. विचारांच्या जाळ्यात अडकून न पडता कृतीला महत्त्व देणं हाच प्रगतीचा खरा पाया आहे. आता येऊया दुसऱ्या मोठ्या अडथळ्याकडे, शिस्तीचा अभाव. कोणत्याही ठोस दिनचर्येऐवजी फक्त क्षणिक भावनांवर अवलंबून राहणं खूप धोकादायक ठरू शकतं. प्रेरणा किंवा मोटिवेशन खूप चंचल असतं. ते एखादा व्हिडिओ बघून येईल, कदाचित 2 दिवस टिकेल आणि नंतर गायब होईल. पण शिस्तीत अशी ताकद आहे की ती एका वर्षाच्या कालावधीत संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. वेळेचं एक छोटंसं नियोजन किती मोठा चमत्कार घडवू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. फक्त 1 तास. हो, दररोज पूर्ण एकाग्रतेने फक्त 1 तास जरी कामाला दिला आणि हेच एका वर्षासाठी सलग केलं तर एखादी व्यक्ती स्वतःला अगदी शून्यातून नव्याने घडवू शकते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपली मूळ समस्या टॅलेंटची नाहीये, तर ती सातत्याची म्हणजेच कन्सिस्टन्सीची आहे. कोणतंही मोठं यश हे जन्मता मिळालेल्या बुद्धिमत्तेवर नाही, तर दररोज न चुकता केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. आणि आता वळूया शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अडथळ्याकडे, नकारात्मक वातावरण. सभोवतालचे लोक आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतात. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. वेळ वाया घालवणं, सतत नकारात्मक बोलणं आणि प्रत्येक गोष्टीला फक्त कारणं देणं ही सगळी विषारी वातावरणाची मुख्य लक्षणं आहेत. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहण्याचा सर्वात मोठा धोका हाच असतो की त्यांच्या प्रवृत्तीचा रंग आपल्यालाही नकळतपणे लागायला लागतो आणि आपली वाटचालही त्याच दिशेने सुरू होते. गरुडांसोबत राहणारेच उडायला शिकतात. किती सुंदर आणि शक्तिशाली वाक्य आहे हे. जर आपण उच्च ध्येय असलेल्या आणि सतत काहीतरी चांगलं करू पाहणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलो तर आपली स्वतःची क्षमता आपोआप वाढते. या उलट नकारात्मक लोकांमुळे असलेला थोडाफार आत्मविश्वासही पूर्णपणे नष्ट होतो. म्हणूनच आपलं सभोवतालचं वातावरण आणि आपले मित्र अत्यंत काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. आपली महत्वाकांक्षा, आपली सकारात्मक ऊर्जा आणि कामाचा वेग टिकवून ठेवायचा असेल तर या सगळ्याचं संरक्षण करणं अगदी मस्ट आहे. तर मग यावर उपाय काय? यशाचा खरा मार्ग जातो तो दैनंदिन सवयींच्या ताकदीतून. बघा, यश ही कधीही रातोरात मिळवणारी मॅजिक नाही. तो एक सातत्यपूर्ण प्रवास आहे
आणि या प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी 3 अत्यंत सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, आज आपण पाहिलेले हे 3 मुख्य अडथळे आवर्जून टाळा. दुसरी, छोट्या पण सकारात्मक अशा दैनंदिन सवयी जोपासा. आणि तिसरी पायरी, याच सवयींच्या मदतीने टप्प्याटप्प्याने स्वतःचं भविष्य घडवा. या चुका टाळून जर योग्य दिनचर्या लावली तर आयुष्याला एक पूर्णपणे नवं आणि उत्तम वळण नक्कीच मिळू शकतं. आणि जाता जाता एक असा विचार जो सर्वांनाच अंतर्मुख करेल. आजचं सुरू केलेली अशी कोणती एक छोटीशी सवय आहे जी भविष्याला पूर्णपणे नवी दिशा देऊ शकेल? आत्मविकासाच्या दिशेने टाकलेलं अगदी एक छोटं पाऊलसुद्धा खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतं. विचार करा आणि आजच कृतीला सुरुवात करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.